आपण होतो सिंगापूर रेल्वे स्टेशन येथे। तर रेल्वेचा मेट्रोचा प्रवास आपल्याला तर काय करावं लागेल त्याच्यासाठी तिकीट सर्व्हिस सेंटरला आलो। तिथे हे कार्ड घेतलं, हे कार्ड आहे $5चं, म्हणजे आपल्या इकडचे 350 रुपये आणि याच्यामध्ये $5 ॲड केले, 350 700 रुपये लागलेत आम्हाला। आणि याच्यामध्ये मेट्रोचा प्रवास त्याच्यासोबत बसचा सुद्धा ते फक्त क्लिक करायचं, याच्यामध्ये QR आहे आणि याच्यानुसार प्रवास आमचा आहे। तर आता आपण आलेलो आहोत MRT वुडलँड्स मेट्रो स्टेशनला। तर आता आतमध्ये आपण जाऊयात, बघूयात मेट्रो येथील कशा प्रकारे काम करते किंवा प्रोसिजर काय। तर आतमध्ये आलेलो आहोत आपण आणि हे जे आहेत एंटर केलेले आहे आपण। आणि हे माझा मित्र सिद्धू हा घेत आहे। हे सिस्टीमचा मॅप आहे, या प्रकारे आपल्याला ब्लू लाईन, रेड लाईन, ग्रीन लाईननुसार चेंजेस असतात। आणि जेव्हा एंटर करत असताना महत्त्वाची या मेट्रोची खासियत म्हणजे हे जे इथून आम्ही बस मेट्रो पकडणार आणि जाणार। बघू शकतात की किती स्वच्छ, सुंदर आणि शिस्तबद्ध असं हे मेट्रो स्टेशन आहे। आपण वरतून खाली आलेलो आहोत, अंडरग्राउंड म्हणजे एक मजला आपण खाली आलोत। आणि हे अशा प्रकारचे इंडिकेटर दिलेले आहेत। तिकीट चेक हे एक्झिटचं आहे, आपल्याला जायचं आता टेलला जायचं आहे। तर तिकीट काढायची काय आवश्यकता नाही, कारण आपल्याकडे हे आहे स्मार्ट कार्ड, जेणेकरून हा आपण प्रवास करत असतो। आणि प्रत्येक एंट्री गेटवर हे असे CCTV, डिजिटल CCTV आहेत। तर हे आपलं कार्ड आपण चेक करतो आणि आपलं बॅलन्स किती आहे हे सुद्धा दाखवते। तर चला, तर मग अजून एक मजला आपण खाली जाणार आहोत। आणि एक खासियत म्हणजे मेट्रो स्टेशनवर तुम्हाला कुठलाही सिक्युरिटी गार्ड, कुठलीही पोलीस फोर्स दिसणार नाही, कारण सगळेजण शिस्तीत रूल फॉलो करतात। एक्सलेटरवरून आपण आता जाऊत खाली। साठी आपल्याला वरच्या फ्लोअरला जावं लागतं। ती लाईन वरून चालू होते आणि या ठिकाणी टीची लाईन आहे ती या ठिकाणी सगळीकडे आपण कुठल्या साईडला शेवटचा स्टॉप आपण पाहायचा, त्यानुसार सिलेक्ट करायचं की आपल्याला ह्या लाईनमध्ये जायचं का त्या लाईनमध्ये। आपण आलेलो आहोत, पण खाली आलो परत एकदा आपल्याला हा सिस्टीम मॅप आहे। आणि ही अशा प्रकारे वुडलँड्स स्टेशन आहे TE2। आणि अशावर प्लॅटफॉर्म डिजिटल प्रकारे दाखवलेले आहेत की 3 मिनिटानंतर वुडलँड नॉर्थसाठी येणारी गाडी आहे, नंतर 5 मिनिटानंतर येणारी आहे। सिस्टीम मॅप सगळं हे दाखवलेलं आहेत। तर आमचा प्रवास जो आहे आता वुडलँडला आहोत आम्ही, आणि आम्हाला जायचं आहे गार्डन बाय द बे, म्हणजे वुडलँड्सवरून आम्ही जाणार आहोत गार्डन्स बाय द बे। आम्ही वरतून खाली आलो, सिस्टीम मॅप चेक केला आहे आणि बायसोर जाणारी गाडी आम्ही पकडणार आहोत, ट्रेन मेट्रो। सर्वजण वेट करत आहेत तिथं, त्याच्यावर दिलेलं आहे 2 मिनिटामध्ये गाडी येईल आपली। सगळेजण शिस्तीमध्ये स्टँड आहेत। Platform C will end its service at Bayshore. बायसोरची अशी अटेन्शन प्लीज। ही आपली आली आहे मेट्रो। डोर ऑटोमॅटिक ओपन आणि आता आम्ही केलेली आहे इंटर आणि आम्ही बसत आहोत आता। आम्ही बसलेलो आहोत आता निघते। सिंगापूर मेट्रोची एक खासियत आहे की ही जी लेफ्ट साईडची खुर्च्या आहेत त्या 2 साईडच्या रेड ज्या आहेत त्या शो युअर केअर लेडीजसाठी स्पेशल रिझर्व आहेत। लेडीज मेट्रोची एक खासियत म्हणजे ही या गाडीला कुठलाही ड्रायव्हर नाही, स्वयंचलित ऑटोमॅटिक ही मेट्रो आहे। आणि बघू शकतात की इथून आपण हे व्ह्यूज जसं की एखाद्या पिक्चरमधला गेममधला 3D असल्यासारखं आहे, पण ही रियालिटी आहे सिंगापूर मेट्रोची। आणि स्टेशन येत असताना इथं असं डिस्प्ले दिला जातो, नेक्स्ट स्टेशन वुडलँड साऊथ आहे। आणि स्पीड जर बघितली
तर ही खूप आहे. कुठल्याही प्रकारचं ड्रायव्हर नाही, स्वयंचलित सिंगापूरची मेट्रो. गार्डन्स बाय द बे आमचा स्टॉप आलेला आहे. आम्ही उतरणार. Gardens by the Bay, 滨海湾花园，大湾메이플 시스라, 가래요락 운동장들, 핀마을. दरवाजे ऑटोमॅटिक उघडणार. गार्डन्स बाय द बे आणि हे आम्ही निघालो गार्डन्स बाय द बे कडे. एक्झिट होणार आहोत. एक्झिटला काय, हे आमचं कार्ड क्लिक करायचं आणि शेवटचं हे असं दाखवणार आम्हाला. हे बॅलन्स पण दाखवते. या ज्या लाईन ज्या आहेत या अंध व्यक्तीसाठी बनवलेल्या आहेत. सर्व स्टेशनने पण आहेत आणि खास करून म्हणजे टॉयलेटला वॉशरूमला जाण्यासाठी सुद्धा या लाईन त्यांना मदत करू शकतात. त्या प्रकारे त्यांनी डिझाईन केलेले आहे. बाहेर निघणार आहोत आणि अशा प्रकारचं इथे इंडिकेशन दिलेलं आहे की हे जे आतमधलं जे आहे गार्डन बाय द बे तिथं जाणार आहोत आम्ही. आणि हे आम्हाला हे जे जात आहेत इंडियाचेच आहेत. आम्हाला भेटलेत. त्यांच्या मिसेसचा कार्डचा प्रॉब्लेम आला तर ते परत तिथं काउंटरला इन्क्वायरीसाठी गेलेत. तर आता आम्ही बाहेर निघत आहोत. पायऱ्यावरती सगळे एका साईडने जात राहतात. एक लेन बंद ठेवलेली असते, त्याला कोणाला चालत जायचं त्याच्यासाठी. सध्या मेट्रोच्या बाहेर निघालो आहोत आणि पाऊस काय थांबलेला नाही. आणि हे गार्डन बाय द बे आणि सर्वत्र CCTV आहेत. कुठेही तुम्हाला सिक्युरिटी गार्ड, पोलीस हे दिसणार नाहीत. आणि हे जहाज इकडून पण आहे. जहाजाच्या जवळ चालत आहे.